एखादा पाहुणा बसून असते, कधी दुसरी बाई पण असते, पण ती काय म्हणते, नाही नाही भाऊ, घरी कोणीच नाही. आता घरी म्हातारी आहे, सर्व लोक आहे, पण ती अशी का बरं म्हणते? कारण तिचा पती घरी नसतो. म्हणजे जोपर्यंत पती नाही तोपर्यंत तिचं कुठलंही अस्तित्व नाही असं तिच्या डोक्यामध्ये आहे. पण मी नेहमी सांगत असतो उदाहरण, की ही व्यवस्था जी आहे तुमच्यावर का बरं लादली? कारण तुम्ही स्वीकारली. असं म्हणतात की कुटुंबाच्या रथाचे चाक ही स्त्री आणि पुरुषाची आहे असं म्हणतात. एक स्त्री पुरुषाचा आहे, एक स्त्री स्त्रीचा आहे. पण तुम्हाला असं वाटते की ते रथाचं चाक नाही, सायकलचं चाक आहे. समोरचं चाक पुरुषांचं, घंटी पुरुषांची, हँडल पुरुषांचं, मागचं चाक स्त्रीचं. वजन जर ठेवायचं असेल 50 किलो कॅरीवर पण. तर ही महत्वाची भूमिका आहे आणि हे पुरुष सत्ताक संस्कृतीने तुम्हाला दिलं. आणि आपण यामधून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदुत्व दिलं ते वाचलं पाहिजे. बाबासाहेबांनी राईज अँड फॉल्स ऑफ द इंडियन वुमन्स, भारतीय स्त्रियांची उन्नती आणि अवनती नावाचा ग्रंथ लिहिला, ते वाचलं पाहिजे. आणि आपली जी महान संस्कृती आहे, जी मातृसत्ताक संस्कृती आहे, ती टिकवली पाहिजे असं मी म्हणत नाही. कारण मातृसत्ताक संस्कृती एका लेवलपर्यंत चांगली होती, परंतु या देशामध्ये जेव्हा क्रांती झाली, रिपब्लिक क्रांती झाली, डेमोक्रेटिक क्रांती झाली, तेव्हा आपण रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक क्रांती स्वीकारली. कारण आपल्याला स्त्री पुरुष समानता पाहिजे. आणि भारतीय संविधानाने मातृसत्ताक संस्कृती नाकारली, पितृसत्ताक संस्कृती नाकारली आणि सर्वांना समानतेचे अधिकार दिले. म्हणून आपण ही गोष्ट स्वीकारली पाहिजे, आपल्याला समजली पाहिजे आणि कळली पाहिजे. आज मला विषय दिला फुले शाहू आंबेडकरांचं सामाजिक आंदोलन. बघा, फुले शाहू आंबेडकरांचं सामाजिक आंदोलन आपण विचार करत असताना बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. पण बाबासाहेब म्हणाले, मी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर सुद्धा इथून मनु हटणार नाही. कारण बाबासाहेब म्हणतात, मनु इज नॉट मॅटर ऑफ द पास्ट, इट इज इवन मोर दॅन पास्ट ऑफ द प्रेझेंट. इट इज लिव्हिंग पास्ट अँड देअरफॉर ॲज रिअली प्रेझेंट एनी प्रेझेंट कॅन बी. काय म्हणतात? मी मनुचं दहन केलं, परंतु मनु कधी हटणार नाही. कारण मनु लोकांच्या डोक्यामध्ये आहे आणि जोपर्यंत ते लोकांच्या डोक्यामधून आपण काढणार नाही, ओबीसी का बरं सुधरत नाही? आणि तुम्ही जाऊन समजावून सांगत नाही, कसं सुधरेल? सांगण्याची जबाबदारी आपली आहे ना, कारण आपल्याला समजलं ना. ज्याला समजलं त्याची जबाबदारी पहिली आहे की त्याला समजावून सांगितले, ना की त्याला समजून गेली. मला असं वाटतं की ज्याला हे आंदोलन समजलं त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी आपण समजून सांगितलं पाहिजे की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा त्यांना समजून सांगितले पाहिजे. तुम्हाला पहिल्यांदा ऐकणार नाही, दुसऱ्यांदा ऐकणार नाही, तिसऱ्यांदा ऐकणार नाही, परंतु वारंवार ती पोचवली पाहिजे. कारण आपल्याला दुसरा पर्याय नाही, दुसरा पर्याय आपल्याला त्यांनी ठेवला नाही. म्हणून ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की विचारधारा आहे ती विचारधारा. बाबासाहेबांनी जे मनुचं दहन केलं, बाबासाहेब म्हणतात की सर्वांच्या डोक्यामध्ये मनु आहे, पण ते निघणार कसा? तर विचारधारेचा प्रचार आणि प्रसार केल्याशिवाय ती गोष्ट निघणार नाही. बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचं दहन केलं आणि म्हणतात रायगडाच्या पायथ्याशी केलं. का बरं केलं? कारण ज्योतिराव फुले जे आहे, ज्योतिराव फुलेंचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. बाबासाहेब त्यांना गुरुस्थानी मानतात, आणि ज्योतिराव फुलेंचा एक गुरु आहे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवरायांचा अपमान झाला, मनुस्मृती संहितेप्रमाणे ज्या राजाने स्वतःच्या तलवारीच्या भरोशावर, मनगटाच्या भरोशावर या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य निर्माण केलं, त्या राजाला रायगडावर राजा होता आला नाही. आणि काय सांगितलं मनुस्मृतीनुसार? की तुम्हाला राजा होता येणार नाही, कारण तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही, असं मनुस्मृतीमध्ये आहे. मनुस्मृतीमध्ये एवढं काही आहे सर, जे मी इथं सांगू शकणार नाही, तुम्ही ऐकू शकणार नाही. नॅचरल कॉल आहे पादने, हे सुद्धा तुम्ही जर ब्राह्मणाच्या समोर हे केलं तर तुमची बुधा कापल्या जाईल. याच्यापेक्षा भयंकर गोष्ट आहे कुठे? नॅचरल कॉल आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या त्याच्यावरून मी बोलू शकत नाही. ते असं म्हणते की मांगल्य ब्राह्मणस्य शास्त्रक्षत्रिय सबलमितम वैश्यस्य धनसयुक्ते शूद्रस्य जुगुप्तितम. याचा अर्थ काय होते? ब्राह्मणांची नावं मंगलमय असली पाहिजे, ब्राह्मणाची नावं मंगलमय असली पाहिजे. ब्राह्मणाची नावं खरंच मंगलमय आहे. देशपांडे, जोशी आहे की नाही? उपाध्याय, मिश्रा, चांगले नाव आहे. क्षत्रियाचे बघू, चनकसिंग, गणकसिंग, बलसिंग, जनसिंग हे नावं आहे, क्षत्रियाचे आहे. गणकसिंग आहे. तिसरं वैश्य, करोडीमल, तुम्हाला नाव दिसतात. आता शूद्राचे नाव बघू, कारण कोल्हे सर आले मला ते आठवलं, कोल्हे सर आले शूद्र आहे. शूद्राची नावं आपण म्हणतो की या देशामध्ये संविधान निर्माण झालं, 1950ला संविधान लागू झालं,
पण तुम्ही म्हणतो या देशामध्ये आजही वर्ण व्यवस्था आहे, जाती व्यवस्था, अस्पृश्यता आहे, महिलांचं सेग्रिगेशन आहे. आजही या देशामध्ये आदिवासीला या सिव्हिल सोसायटी पासून तोडलं आहे. आजही जी 50% महिला आहेत त्यांच्यावर आजही गुलामी लागलेली आहे. असं मी का म्हणतो? कारण 1950ला संविधान लागू झालं असतानाही या देशामध्ये आपले नावं बघा. आता मी शूद्रावर येतो. आता ब्राह्मणाचे तुम्हाला माहिती आहे मंगलमय असले पाहिजे म्हणून स्मृती म्हणत आहे. आणि म्हणून स्मृती म्हणते की शूद्राचे नाव हे निंदाजनक असले पाहिजे. आता शूद्राचे नाव निंदाजनक कसे? आता प्राण्यावरून बघू. डुकरे, कोल्हे, हत्ती, लांडगे, कुत्रे, हागे, मुते, चिकणे, चोबडे. भयंकर गोष्ट आहे. या देशामध्ये संविधान असं म्हणतात. आता ते असे काही आहे की शब्द सुद्धा उच्चार करू शकत नाही. तर तुम्ही ऐका. शेमडे, शेमडे सर प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, डॉक्टर झालेले आहे ते, डॉक्टरेट प्राध्यापक शेमडे सर. सांगत आहे त्या देशामध्ये संविधान आहे ना. आपण म्हणतो ना संविधान आहे, मग संविधानाने तुमचे नाव का बरं बदलले नाही? आजही संविधान आहे, तुम्ही नाव नाही बदलवले. परंतु आणि बुद्धिस्टांनी काही नाव बदलवले. माझं नाव श्रीरामी आहे. बदलवलं गेलं आहे, पण माझं नाव सुद्धा श्रीरामी नव्हतं. हे बदलवलं गेलं. तशी म्हणून खूप साऱ्या लोकांनी बदलवलं. देशपांडे सुद्धा आपल्यामध्ये आहे, बदलवलं गेलं. तरी आज काम झालं. आज काही लोकांनी चळवळ राबवली बुद्धिस्ट लोकांनी नागपूरच्या. नाही नाही, आपले नाव बुद्धिस्ट चांगले असले पाहिजे, वाटलं पाहिजे बुद्धिस्ट आहे. कारण आपल्यामध्ये बुद्धिस्ट कोण आहे ओळखूच नाही. तर बुद्धिस्टांची सुद्धा नावं आहेत. तर सांगायचं तात्पर्य हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला मनुस्फूर्तीने सर्व नाकारलं. परंतु मग आता मिळवायचं कसं हा सुद्धा एक प्रश्न आहे. मिळवायचं कसं? आपले अधिकार हिसकावणारा कोण आहे? त्या विरोधामध्ये आंदोलन करायचं कसं? याची प्रेरणा आपल्याला बाबासाहेबांच्या गुरुने दिली, ज्योतिराव फुलेंनी दिली. ज्योतिराव फुलेंच्या जीवनामध्ये खूप सारे मोठे प्रसंग आले आणि मला बोलणं केलं खास करायचं भोयर सरांनी. कारण त्यांनी रामायण विषय पुढे बोलले आणि मला ते सुचत गेलं. कारण विषय खूप वाढत जातो, विषयांचं खूप होत राहतात. ज्योतिराव फुलेंनी जे आंदोलन चालवलं, बाबासाहेब असं म्हणतात की जर तुम्हाला कुठला मोठा गुरु पाहिजे असेल तर ज्योतिराव फुले एवढा गुरु तुम्हाला मिळणार नाही. आणि सर्वांनी जरी साथ सोडली तरी मी माझ्या गुरुची साथ कधी सोडणार नाही. ज्योतिराव फुलेचं म्हणणं होतं, अरे कोणीतरी या मनुले नेऊन जाळा, कुणीतरी या मनुस्मृतीने नेऊन जाळा. ते काम बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 केलं. ते ज्योतिराव फुलेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्याला वाटते बाबासाहेबांनी त्यांच्या गुरुला अभिवादन करण्यासाठी 100 वर्षानंतर 100 वर्ष पूर्ण होते, शताब्दी वर्ष आहे. 1927 1827 ज्योतिराव फुलेंचा जन्म आहे. 1927 शताब्दी वर्ष आहे. आणि त्या वर्षी त्यांच्या गुरुला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांनी सर्वात मोठं पाऊल उचललं. त्यांच्या गुरुने काय केलं होतं? हौद खुला केला. बाबासाहेबांनी काय केलं? चौदार तळ्याचा सत्याग्रह केलं. ही सूचना आहे. त्यांनी त्यांच्या गुरुला अभिवादन केलं. आपण शिकलं पाहिजे, चळवळी जपल्या पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला कळलं पाहिजे नेमकं बाबासाहेबांनी असं का बरं केलं. 1928ला सायमन कमिशन या देशामध्ये येणार होतं आणि सायमन कमिशनमध्ये जे बाबासाहेबांना सेपरेट राईटचं आंदोलन चालवलं होतं, सेपरेट जी आपली ओळख आहे ते आपलं आंदोलन चालवलं होतं. बाबासाहेब म्हणत होते आम्ही हिंदू नाही. बाबासाहेबांनी प्रयोग करण्यासाठी सांगितलं आम्ही हिंदू नाही. त्या प्रयोगाची नोंद त्या सायमन कमिशनमध्ये आपल्या सेपरेट ओळख करण्यासाठी बाबासाहेबांनी ती चळवळ राबवली. 1927ला जी चळवळी आहे ते सायमन कमिशनच्या संदर्भामध्ये होत्या. हा खूप सारा इतिहास आपल्याला कळला पाहिजे. इतिहास मांडत असताना बाबासाहेबांना जे सुचलं, बाबासाहेबांना जे व्यक्त केलं, बाबासाहेबांनी ते आपल्या जीवनामध्ये अवलोकन केलं, ते खूप सारं प्राचीन भारताच्या इतिहासापासून केलं. आणि बाबासाहेब नेहमी असं म्हणतात की जो कौम अपना इतिहास भूल जाते है वो कौम अपना इतिहास पैदा नहीं कर सकते. इतिहास विसरणारे इतिहास कधी घडू शकत नाही. म्हणून आपला इतिहास आपण कधी विसरता कामा नये. कारण इतिहास एक पुंजी आहे, इतिहास एक पुंजी आहे. आणि ते शौर्याचा इतिहास आपल्या जवळ असला तरच आपण आपल्या शत्रूशी दोनात करू आणि आपण करू शकणार नाही. आणि जागृतीचं पहिलं लक्षण आहे आपण जागृत आहोत. आता आपण म्हणतो ना, जागृतीचं पहिलं लक्षण आहे शत्रूची ओळख, शत्रूच्या ताकदीची ओळख, शत्रूच्या कमजोरीची ओळख आणि आपल्या सुद्धा कमजोरीची ओळख. आपण कमजोर आहोत की ताकदवर आहोत ही ओळख आपल्याला असली पाहिजे. अन्यथा आपण शत्रूशी तुलना करू शकणार नाही. ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. प्राचीन भारतामध्ये जी काय आपली चळवळ होती ती आपण समजून घेतली पाहिजे. या देशामध्ये भारतीय संविधान असताना राजस्थानच्या जयपूरच्या हायकोर्टासमोर म्हणून पुतळा आहे. आत्ता आपण गोष्टी करतो स्त्रीच्या किंवा परिवर्तनाची.
नांदेड जिल्ह्यातल्या आपल्या भगिनीने त्याला काळ फसले आणि परंतु या देशामध्ये भारताच्या